त्या आयुष्यभर मी मार्केटला 3:30 वाजता बंद होताना बघितलेलं आहे, पण येणाऱ्या ऑगस्ट 3 तारखेपासून 3 ऑगस्ट 2026 पासून मार्केट आपलं 3:15 वाजता बंद होणार आहे. जोक नाही करत आहे, न्यूज आलेली आहे तशी. आणि डिटेलमध्ये आपण समजून घेऊया हे CAS जो प्रकार जो नवीन आलेला आहे, सेबीने जो आणलेला आहे, ते एक्झॅक्टली काय आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेऊया की या क्लोजिंग प्राइजेसला घेऊन सेबीने हे चेंजेस का आणलेत, पहिले हे कसे कॅल्क्युलेट व्हायचे आणि आता महत्वाचे टाइम फ्रेम्स काय आहेत, आणि महत्वाचं म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला काय फायदा होऊ शकतो का, ह्याच्यावरती काय स्ट्रॅटेजी बनू शकते का, हे पण आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. सो मित्रांनो, ही नवीन इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केट ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं टोटली फ्री मध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, तिन्ही गोष्टी म्हणजे व्हॉट्सअपला पाठवा. एक 24 तासाचा वेळेत तुम्हाला रिप्लाय करतील. ऑफर केलेली आहे ती नीट वाचून घ्या. आवडत ऑफर तर नक्की पुढच्या स्टेप्स घ्या. माझ्या शेअर मार्केटच्या फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस दर 15 दिवसाला सुरू होतात. या व्यतिरिक्त सोफार मी 290 मराठी लोकांबरोबर त्यांच्या म्युच्युअल फंडच्या जर्नीला पण घेऊन काम करतोय. तुम्हाला पाहिजे असेल, माझ्यावर काम करण्यास इंटरेस्टेड असाल, मी तुमच्यावर काम करण्याला येण्यात 30 वर्ष इंटरेस्टेड आहे. त्यासाठी काय करायचंय, लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे, या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट एक्सप्लेन कशी जर्नी तुमच्यावर करायला रेडी. चला व्हिडिओ सुरुवात करूया. टेलिग्राम चॅनल पण नक्की जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलचं लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. ऑलराईट. सो आता पहिली गोष्ट तर ही न्यूज एक्झॅक्टली काय आहे ते आपण बघून घेऊया. वन ऑफ द कट्टर फॉलोअर्स पासून प्रेरित हा व्हिडिओ अगेन रोहितजीने कमेंट केलेला होता. महेश सर, 3 ऑगस्ट पासून क्लोजिंग ऑप्शन सेशन म्हणजे CAS सुरू होणार आहे. निफ्टी किंवा स्विंग ट्रेडिंग साठी यामुळे कोणत्या गोष्टी बदलतील, कोणत्या बाबतीत जास्त काळजी घेणं महत्वाचं आहे, आपण हे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार. सो असे कमेंट्स प्लीज कृपया करून टाकत राहा कमेंट सेक्शन मध्ये, जेणेकरून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मला क्रिएट करून मांडता येईल. ओके. सो आता पहिली गोष्ट तर हे CAS का आणत आहेत. पहिली गोष्ट हे CAS का आणतायत. CAS पहिला क्लोजिंग प्राइस पहिली कॅल्क्युलेट कशी करायची, मार्केट 3 वाजल्यापासून ते 3:30 मध्ये. ओके. जे पण VWAP होतं, ओके, वेटेड एव्हरेज प्राइस जे असायचं त्याप्रमाणे क्लोजिंग प्राइस कॅल्क्युलेट व्हायची अर्लियर डेज मध्ये, म्हणजे ऍज ऑफ आजपर्यंत जेव्हा मी व्हिडिओ क्रिएट करतो 31 जुलैला. पण आता आपण चेंज होतोय, जे ग्लोबली एक्सेप्टेड सिस्टम आहे, म्हणजे अमेरिकेमध्ये पण या गोष्टी चालतात की क्लोजिंग ऑक्शन सिस्टम किंवा क्लोजिंग ऑक्शन जे आहे त्या बाबतीत आता आपण डिटेलमध्ये थोडंसं आपण समजून घेऊ हे एक्झॅक्ट सेशन असणार कसं. सो यासाठी आता हे लोक चेंज मध्ये काय येणार आहे, तो महत्वाचा चेंज आता आपण नीटपणे बघून घेऊया. हा फेज 1 आहे. ओके. फेज 1 मध्ये काय होणार आहे ते आपण पहिलं बघून घेऊया. सो फेज 1 मध्ये फक्त FNO मधले स्टॉक्स, FNO मध्ये ट्रेड होणारे स्टॉक्स 9:15 ते 3:30 जे अर्लियर ट्रेड व्हायचे ते 9:15 ते 3:15 ट्रेड होणार. म्हणजे फक्त 6 तासाचा सेशन असणार याच्या पुढे, आणि 3:15 ला मार्केट नॉर्मल जे रेग्युलर मार्केट आहे ते बंद होणार. कोणासाठी? FNO स्टॉक साठी. कधीपासून? येणाऱ्या सोमवार 3 ऑगस्ट पासून. नॉन FNO स्टॉक्स 9:15 ते 3:30 ट्रेडिंग आहे. ओके. ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस यांनी केलेले नाहीयेत, अजिबात काही चेंजेस नाही, आहे तसं राहणार. सो फेज 1 मध्ये फक्त हे आपण करतोय, सेबी करते इन दिस केस, FNO एनेबल स्टॉक्सला घेऊन. आता इंट्राडे चे स्क्वेअर ऑफ कधी होणार? अर्लियर इंट्राडे स्क्वेअर ऑफ 3:20 ला व्हायचा ब्रोकर कडून. ओके. आता नवीन स्क्वेअर ऑफ FNO वाले स्टॉक्सचा होणार 3:05. सो जर तुम्ही FNO मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करत असाल कॅश मार्केट मध्ये, तर इन दॅट केस 3:05 तुमचा सौदा कापला जाणार ब्रोकर कडनं. सो त्याप्रमाणे हा महत्वाचा चेंज मॅक्सिमम लोक इंट्राडे कॅश मार्केटमध्ये करतात. सो हा महत्वाचा चेंज तुम्हाला इम्पॅक्ट करणार आहे. जे पण सौदे तुम्ही टाकाल 3:05 किंवा 5 मिनिटाच्या आधीपर्यंत वाइंड अप करायला लागतील, जर ते इंट्राडे वाले MIS वाले जर सौदे तुम्ही सिलेक्ट केलेले असतील तर. कोणावरती? FNO एनेबल स्टॉक्स वरचे. ओके. इंट्राडे नॉन FNO मध्ये
इकडे पहिलं 9:15 ते 3:20 होतं, इकडे पण काही चेंज नाहीये. सो नॉन एफएनओ स्टॉक्स मध्ये अजिबात काही चेंजेस असणार आहे. ऑलराईट, सो ह्याच्यानंतर काय असणार आहे? सो फॉर एफएनओ स्टॉक साठी 3:15 ते 3:30 PM मध्ये असणार आहे सेशन CAS. ओके, क्लोजिंग ऑप्शनचं सेशन हे 3:15 ते 3:30 मध्ये असणार आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे की भले एफएनओ कॅश मार्केटचे स्टॉक्स 3:15 ला बंद होणार ट्रेडिंग करणं, पण जी आता नवीन जे फ्युचर्स अँड ऑप्शन जे ट्रेड होतात त्या मार्केटमध्ये, ओके, फ्युचर्स अँड ऑप्शन जे मार्केटमध्ये ट्रेड होत आहेत, जे सध्या 9:15 ते 3:30 पर्यंत होते, तर ते आता ट्रेड होणार 9:15 ते 3:40. ओके, एफएनओ मार्केट बंद नाही होणार. एफएनओ मार्केट 10 मिनिटं तर उशिरा बंद होणार. कॅश मार्केट 3:15 ला बंद होणार, पण एफएनओ मार्केट 3:40 ला बंद होणार. ओके, आता कॅश मार्केटमध्ये सेटलमेंट कशी असणार आहे एफएनओ स्टॉक्सची? सो 3:15 ला मार्केट बंद झाल्यावर 3:15 ते 3:20 मध्ये बाईंग सेलिंग ऑफ एफएनओ स्टॉक स्टॉप. म्हणजे इकडे अजिबात हे 5 मिनिटासाठी काही पण ऍक्टिव्हिटी नसणार आहे. 3:20 ला पहिली एंट्री सेशन ओपन होणार 3:25 पर्यंत, जिकडे आपण मार्केट ऑर्डर टाकू शकतो, लिमिट ऑर्डर टाकू शकतो, त्याला कॅन्सल, मॉडिफाय, अपडेट सगळं करू शकतो. कधी? 3:20 ते 3:25 पर्यंत. पण त्याच्यानंतर सेकंड सेशन परत ओपन होणार 3:25 ते 3:30 चं. या 3:25 ते 3:30 चं सेशन आहे ना, कुठेही रॅन्डमली बंद होऊ शकतं. म्हणजे 3:28 नंतर ते 3:30 च्या मधोमध कुठेही रॅन्डमली ते सेशन बंद होऊ शकतं. ओके, त्यासाठी ट्रेडर्स मधला काय करायला मिळणार? त्यांचे लिमिट ऑर्डर्स आहेत ते फक्त कॅन्सल किंवा मॉडिफाय होतील. मार्केट ऑर्डर्स होणार नाही मॉडिफाईड. ओके, सो त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे महत्वाचे चेंजेस आपल्याला करायला मिळणार, हे लक्षात ठेवा. ओके, सो महत्वाचं म्हणजे जस्ट टू रिकॅप, 3:15 ला मार्केट बंद होणार एफएनओ स्टॉक्सचं, पण 3:40 पर्यंत फ्युचर्स अँड ऑप्शन मार्केट बंद होणार इन्स्टेड ऑफ 3:30. म्हणजे 10 मिनिट एक्स्ट्रा ते मार्केट चालू राहणार. ऑलराईट, आता हे सगळं करण्यामागचं कारण अगेन काय आहे की हे जर आपण बघायला गेलो तर वाय दिस चेंज? सेबीने हे इंट्रोड्यूस केलेलं आहे क्लोजिंग ऑप्शन सेशन. इन्स्टेड ऑफ लुकिंग ॲट द ट्रेड्स ओव्हर द लास्ट 30 मिनिटं, कॅश कलेक्ट करतं ऑल बाय आणि सेल ऑर्डर्स ॲट द एंड ऑफ द डे इनटू अ सिंगल पूल आणि डिटरमाइन करतं की वन प्राइस वेअर मॅक्सिमम नंबर ऑफ शेअर्स कॅन बी ट्रेडेड. ओके, जसं म्हटलं गेलं आहे की ऑलरेडी हे NYSE आणि लंडन स्टॉक एक्सचेंज मध्ये ऑलरेडी ही मेथड यूज होते. सो कॅश याच्यामुळे काय होणार आहे? क्लोजिंग ऑप्शन सेशनमुळे हे इम्प्रूव्ह करणार आहे प्राइस डिस्कवरी. रॅन्डम प्राइसची जी स्पाइक्स यायचे लास्ट मिनिटला आणि 5 मिनिटामध्ये, त्याच्यामुळे स्टॉक्स वरती काय इम्पॅक्ट मेजर असे प्राइस मुवमेंटमध्ये होणार नाही. ओके, आणि महत्वाचं म्हणजे हा फेज 1 मध्ये फक्त हे सध्या एफएनओ स्टॉक्स वरती व्हॅलिड असणार आहे. सो आता त्याच्यामध्ये मेन ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर आपल्याला एवढा काही फरक पडणार नाहीये. जस्ट बोलायला गेलो तर महत्वाचं कोणाला हे ट्रॅकिंग एरर फॉर इंडेक्स फंड आणि ETF हे कमी होऊन जाईल. ऑलराईट, सो त्यामुळे या लोकांनी मोठ्या लोकांसाठी, मोठ्या इन्स्टिट्यूशनसाठी यांचा लास्टचा क्लोजिंग प्राइसचा ट्रॅकिंग एरर व्यवस्थितपणे आला पाहिजे, कमी झाला पाहिजे, त्यासाठी या लोकांनी हे चेंजेस आणलेले आहेत. सो आता ह्यावरती काय स्ट्रॅटेजी आणि काय करता येतील का? आता ह्याच्यावरती लॉजिकली आता कसं आहे की एकदा सेशन सुरू झाल्यावरती आपल्याला कळेल की काय करता येईल. कारण कॅश मार्केट बंद असणार पण एफएनओ मार्केट चालू असणार. आणि इंटरेस्टिंग गोष्ट एकच आहे की समजा काही कारणामुळे 3:31 ला कुठली बातमी आली मार्केटमध्ये आणि 3:40 च्या आधी जर कुठली बातमी येत असेल 10 मिनिटाची एक्स्ट्रा एफएनओ मध्ये वाढतात आहे, एफएनओ स्टॉक मध्ये पोझिशन घेता येईल. सो ते एक पॉझिटिव्ह आहे की एफएनओचे टायमिंग ऍटलीस्ट 10 मिनिटांनी वाढवलेले आहेत. सो ऍटलीस्ट 3:31 ते 3:40 मध्ये एफएनओ मध्ये मे बी इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी बघायला मिळेल. ओके, स्टॉक्स मध्ये. आणि ओव्हरऑल मला तरी वाटतं हे चांगला चेंज आहे, पॉझिटिव्ह चेंज आहे. आणि मी तर म्हणेन की ट्रेडिंग आवर उलट जरा कंप्रेस झाल्यामुळे उलट ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी पण अजून वाढू शकते. लोकांना भीती वाटते की ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी कमी होईल, पण मला वाटतं की 6 तास 15 मिनिटाच्या सेशनवरनं जर 6 तासावरती येतोय, तर मी तर म्हणेन उलट अजून ऍक्टिव्हिटी, कॉन्सन्ट्रेटेड ऍक्टिव्हिटी आणि मच मोर व्हॉलॅटिलिटी शेवटच्या तासामध्ये असेल. म्हणजे आता
आपल्याला 2.15 ते 3.15 ची स्ट्रॅटेजी करायला लागेल इन्स्टेड की 3.15 ची स्ट्रॅटेजी आपण ती 3.5 पर्यंत करायचो. सो बरेचसे इंटरेस्टिंग गोष्टी, बरेचसे स्ट्रॅटेजीज आपल्याला करायला मिळतील, पण ह्यासाठी आपल्याला डेटा ॲटलीस्ट 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा बघायला लागेल आणि त्या ऑन दॅट बेसिसवरती काहीतरी इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ आपण डिस्कस करू या चॅनलवरती. ओके. पण तुम्हाला काय वाटतंय या नवीन रूलमुळे आपल्याला काय फायदा होईल की नाही होईल, की ठीक आहे की नाही ठीक आहे? कमेंटमध्ये टाका. काही क्वेश्चन असतील तरी कमेंटमध्ये टाका. मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमचे CES रिलेटेड क्वेश्चन्स पण घ्यायचा प्रयत्न करेन. ऑलराइट. मित्रांनो, मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.